काल गेलीत बरं का कापूसाचा लाभ. तुम्ही मला सांगितलं ना का त्या दिवसचा कापूस तुम्ही विकला आणि म्हणे का तुला मी सगळी एकटी येचून घेईन मग तुला देईन मी तोय वाटायचे पैसे बरं का. त्याच्यामुळे मग काल मला तिने बरं हाणलं पार कापूसाचा गेल्यामुळं. हा तेव्हा तुम्ही का मी तर आणलं त्यांना म्हणलं मला दादावर विश्वास आहे. तेव्हा दादा मला शेवट सगळी एकखटी पैसे देणार सगळ्या कापसाचे. तेव्हा तुम्ही मला एकखटी पैसे द्या. दिले 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 तुला दादांना पैसे दिले. आलेच का तुम्ही? आम्ही दोघांचं बोलणं चालू असताना मध्ये तुला दादा 1 रुपया देणार नाही पण तुला कळत नाही. तुला दादा 1 रुपया देणार नाही. दादा फक्त तुम्ही काम करून घेणार आहे. काम आता आम्ही दोघ जण बोलत होतो ना. तुम्ही काय लिहायचं? तू नको सांगू मला. मी तुझ्याकडे आलोच नाही ना. पण मग मी दादाकडे आलो. माझं दादाकडे काम आहे. मग दादा सांग मी दादा सांग माझं दादा बोलणं होतं मध्ये बोलायचं नाही ना. नको सांगू. मध्ये बोलायचं नाही म्हणजे मग बरोबर आहे. अक्का सांग बर का. बोलू दे मध्ये का त्याला बोलायची परवानगी दे का मध्ये? बोलायचं नाही सुद्धा तू म्हणल्याशिवाय मला आता. अहो तसं नाही मग आता मी लाव तोंडाला गुलूप. अक्कल शिकू राहिली मला. दादा मला मै वाटणी देऊन टाका. हा आतापर्यंत तुमचं लय ऐकलं. माझी वाटणी मला देऊन टाका. मला वाटणी लागायची. काय करायचं घेऊन? मी काही करीन. मला इकून टाकायची. मला मै वाटणी इकून टाकायची. तुम्हाला काय करायचंय? आज वाटणी इकायची उद्या आई बाप इकायची. कोण घ्यायचंय तुम्हाला? इकडं सुटला कसा? इकडं सुटलं म्हणजे कापूस इकायचा खत इकायचं आमकं इकायचं चमकं वाटणी उद्या आई बाप सगळं इकायचंच राहा. आई बापाला कोण नाही घेत. हा कोण नाही घेत. पडीचा माल येतो कोणी घ्यायला मोकळं नाही त्याला. कम पुडपुड करून राहिलं मै वाटणी मला वावर मला लागत. पाहून घेऊ. मै वाटणी मला देऊन टाका आणि तुमचं तुम्ही पाहून घ्या. बरोबर. हा बरोबर नका करू. मला दम नाही देऊ राहिलो. अहो लोकांचं कर्ज झाला माझ्या भोकंडी तेवढं. काय केलं कर्ज घेऊन एवढं? काय केलं म्हणजे मी झक मारली. काय करेल हे घरात खाया प्यायला लागत नव्हतं का? बाकीचं तुझं कुठे गेलं? कोणतं पीक लिहायला दिलं तुम्ही मला? हा उत्पन्न तुमच्याकडे होतं सगळं. आणि मग घरात खाया प्यायला लागत नव्हतं का? 2-2 पायलीची भाकरी उठत होते एका टायमाला. आम्ही खात होतो. मग कोण खात होतं? खात होतं का? मी का 2 पायल्याचं खातो का? वर चढ करून निघत होता काय? वर तोंड करून निघत होता का? सांग ना. आता नाही बोलायची का आता नाही काय बोलायची? कस काय बोलू मी आता? मला दहा म्हणून राहिले का तुला देणार आहे मी पैसे? हे नाही. हे महत्वाचा विषय आहे इथं. वाटणी लागत नाही का तुला? हा वाटणी राहते ना. मग आणि मग वाटणी पण लागते. वाटणी आमची वाटणी आम्हाला नाही म्हणा का वाटणीला असं होईल का कधी? आमची वाटणी आम्हाला देऊन टाका. कोणती बायको म्हणा का मला वाटणी लागत नाही? सांगा ना तुम्ही कोणाची बायको असं. आता तुम्ही नाही म्हणल्या का माया वाटणी मला लागत म्हणून तुमच्या जावा भावांना म्हणल्या नाही का? तुम्हाला पण वाटून दिलं म्हणजे काहीतरी भेटलंच ना तुम्हाला. आम्हाला देऊन टाका. मला इकून टाकायची. मी गिराईक पाहिजे नका सांगू दादा. मला लवकरात लवकर काय तुम्हाला काय करायचं? मी इकीन नाही तर काही करीन. इकायचं असलं तर भेटणार नाही म्हणजे. का नाही भेटणार? का नाही भेटणार? मला लोक काय करते? अहो माझ्यावर खर्च झालं. मला आत्महत्या करावं लागल. इचारा का म्हणतो? कोणा मी विचारित नव्हतो तुम्हाला. तेव्हा तर लय म्हणत होती हे आण आपल्याला ती आण आपल्याला. बोकडीचं मटण शिवाय खात नव्हतं तेव्हा कोणी. आता माळ घातली म्हणून तुम्ही म्हणून राहिली. बोकडीचं मोठं दारू. अरे वा. कोण दारू पित होतं? नाही मी माझ्या पद्धतीने पित होतो गाड्या. हे कर्ज झालं. मला ते कर्ज फेडायचं. हे माझ्या गाड्याला फास लागलेला आहे. मला ते सांगू नका. पान ते नका म्हणून मला सांग. नाही तर मला का आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला. मग काय करू? कर्ज कसं फेडू? पर्यायच नाही राहिला. कमविलं काय मग तुम्ही? आम्ही गमावलं का गमावलं? कमविलं आम्ही कमावलं नाही पण गमावायचंय आम्हाला. मग आहे ते पण. झोप येत नाही मला रातभर. झोप म्हणजे आम्ही तेच कर. आता ते तुमच्या पुढे आतापर्यंत केलेलं गेलं का फेल? सगळं फेल गेलेलं आहे आतापर्यंत. कुठे दाखव ना. कमवलेलं दाखव. काय कमवलेलं म्हणजे? मग हे कर्ज कसं झालं? काय मी एकट्यानं खाल्लं का? मी एकट्यानं खाल्लं का हे कर्ज झालेलं? कर्ज झालेलं आई बाबा सांभाळायचं म्हणतच नाही मी. मी आई बाबा दोन पाय जाणी लागत होते का? मी एकटा खात होतो का? अरे पाय तो
पोरगण ते नका सांगू राहिलाय उपकार नाही तोंडरून काही नाही आणून राहिलो मी. मला माझी वाटणी देऊन टाका. मला काही घेणं देणं नाही कोणच. हा नाही तर मला आत्महत्या करावं लागेल. मग तुम्हाला म्हणायला वहिनी एकच पोरग आहे तुम्हाला. धमकी देतो तो. धमकी नाही देऊ राहिलो करून दाखीन. हा पण तुम्ही वावर देणार नाही मला कोर्टात जावं लागेल. नाताच्या नावावर काय आम्ही काय हेलपाट्याला आहे का मग निसली. आमचा जन्म येऊन उपयोग काय झाला. नातू चांगले नातच नाव पाहिजे. त्याच्या नावावर कसं काय केलं भाऊच्या त्याच्या नावावर वागत कसं वागत होतो मी काय करतो. कधी एक दिवस मला मी 2-2 पाय जाणे आणि तुम्हाला घातली मी एक दिवस मला नाही. मी काय करतो मग तुम्हाला. लगेच 2-2 पाय जाणे खायला गोड लागत सका. तुम्हाला एवढा शब्द चढ गेला मग हे कर्ज झालेलं काय फुकट झालं का मग एकट्या जीवर झालं का. मी एकट्यानं खाल्लं काय मग हे सगळं काय केलं नाही. काय नाही केलं काय केलं काय मग सांगा. देऊ नको आता दम नाही देऊ राहिलो मला वाटणी देऊन टाका. मला काय कोणाचं घेणं देणं नाही आताच सांगतो. हा लोकाला तमाशा करू नका. लगेच 2 दिवस घातली तरी डोळे राहिलं तोंड राहिलं. लोकाला तमाशा करू नका. म्हणजे तुम्ही देणारच नाही का. धमकी देऊ राहिले तुम्ही दोघं पण. अहो दादा तुम्हाला इतकं इनाम नाही करून सुद्धा तुम्ही देणार नाही का. तुला तर लय पुळका होता ना. दादा माझा तर खरं तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता. म्हणजे मी त्यांच्या काय काही बोलले ते तरी मी म्हणते नाही दादा असं नाही करणार नाही दादा असं करणार नाही. आज कळतो आज कळलं आता कळलं का. तू तर लय तुम्हाला चालू नाही होतो कळलं. अहो तुम्हाला नाही कळलं ते मला कळलं. तू आज ती कापूस याचायची नाही बरं का परत. कापूस याचायची नाही ती. तिला जर असं म्हणजे मला कापूस गोड येतं. गोड बोलून पाहिलं का? बोलून काम करून घ्यायचंय काय माहिती. अरे हे तुला कळत नाही. तो मेंदूत पाणी व्हायले तुला कळत नाही या गोष्टी. बोललं मग कापूस याचायची. अहो मग बरोबर आहे ना तुमचं बोलणे तू कळूच राहिलं म्हणजे माझ्याकडून गोड गोड बोलून काम करून घेते फक्त. कापूस अरे वेचून यांनी घ्यायचंय. मला बी तसंच केलं म्हणून म्हणतो मी तुला. यांनी मला बी तसंच केलं. यांनी फक्त गोड बोलून माझ्याकडून काम करून घेतलं आणि ज्या वेळेस द्यायची वेळ आली का त्या टायमाला यांनी पलटी मारली. हे मला काही सांगू नका. मला माही वाटणी लागती नाही तर मी हवा 4 लोकांच्या आधी कानावर घालणार. मी डायरेक्ट कोर्टात जाणार. अक्का मग काय करू मला कापसा जायचंय राहणार जाऊ का नको. अजिबात जायचं नाही. जाऊ का नको नाही जायचं. नको जाऊ नको जाऊ. कोण याची मी नाही कोर्टात जाणार. मी तुम्हाला सांगू राहिलो. नाही तू कापूस याकडे जाय सगळं तुझं वजन आणि तुझे पैसे आणि काय आतापर्यंत असलेले तेवढं तर करून दे पैसे. आता काय एक वजन करून तुम्ही गोण्या इकले त्याच्यातले. तू माझ्या किती घे ना हा टिपेले. अरे तुला हे रुपये नाही देणार आहे. तुला माहित नाही अजून. ते जाऊन देतो विषय कापसाचा. मला सांगा वाटा तुम्ही मला देणार एक नाही देणार. तुझी वाटी आपण ठरवून घेऊ. कशी कोणती वाटी ठरवून घेणार तुम्ही. त्याचा वाटा तू हा तिचा वाटा तू हा वाटा. मला ते नका सांगू. मला माझ्या वाटणीचे देऊन टाका. मला आहे ना माझ्या मागं लय कर्ज झालेले. मी माझ्या नातीचं लग्न तुला काही देणार नाही. तुला काही माशी जावा देणार नाही. माझ्या नाती जेव्हा लग्न होईल तेव्हा तुला. तुमच्या नातीचं लग्न होईल म्हणजे मी बहीण माझ्या पोरीचं लग्न करायचं नाही करायचं. तू कोण नाक्या हा तू कोण नाक्या तो कळ उपकार कसा अंदाज तो हे कळ म्हणजे पाशीन म्हणजे मग पाशीन म्हणजे कस काय म्हणून माहिती का. काय माहिती का मला. हे माझ्या मला नका सांगू तुम्ही. माझ्या नातीचं लग्न हे मी माझ्या पोरीचं लग्न कसं करायचं ते मी अहो हे मा- आता काय म्हणून राहिले ऐकलं का. काय ऐका हा. पहा. मला कळत दारू पियची का नाही पियची ते मला नका सांगू. मला माझी वाटणी लागती. अरे जायला काय करायचं करून जा. तुम्ही देणार नाही का. काय जा जा. का बरं नाही जाणार. का बरं म्हणजे? का बरं नाही जाणार. मी पाहून घेईन काय कवा द्यायची. आम्हाला काय गोकर्णी बांधून नाही. हा गोकर्णी बांधून घ्यायचंय का आम्हाला. आम्हाला काय माहितीये. तुम्ही जर आतापर्यंत जर द्यायना तितकं लोक बोलून राहिलो आणि पासून तोडून ठेवायची बारी झाली तरी तुम्ही जर ऐकायचंच परिस्थितीत नसले तर मग काय करणार आहे. कुणाची माणसं मला लागली सांगू त्याला. नका. मला अजिबात ऐकून घेणार नाही. मला सांगतो 2 दिवसात तुमचं म्हणजे काय आमच्यात गुन्हाच नाही का. काय अहो याला गुन्हाची माणसं लागत त्या. माहिती त्यांना कोणती माणसं लागते. 2 दिवसात मला तुमचा निर्णय सांगा. बर नाही तर मग मी माझ्या पद्धतीनं करीन काय करायचं ते. गुन्ह्याची आहे का तुम्ही. गुन्ह्याचे काय कोणता गुण वाईट आहे आमच्यात. अगं वाढत नाही गुन्ह्यात वाढत पाहिजे. हा हा तू बी नाही म्हाताऱ्यापाशी वाचल्या पंचायती करायला लागली आता. मग आता अहो ते देवात पार्टी बदले त्या. वावर पार्टी विकायचं बदली नाव त्या. काय. वावर इकायचं नाही. वावर इकायचं नाव नाही. मला सांगू नका.
मला माझं 2 दिवसात तुमचा निर्णय सांगा, नाही तर मला कोर्टाची पायरी चढावं लागेल. आल्याला पैसे देऊ टाका ते वावराच्या वरचे. कायचे पैसे? वावर काय वावर लागेल मला, आता माझी वाटणी लागते मला. देव काय किंमत ठरव आणि जीव किंमत होईल. ते नका सांगू मला तुम्ही, ते नका सांगू तुम्ही मला. मला माया वावर लागत, मला इकायचंय. माझ्यावर कर्ज झालेलं आहे. मी इकून देणार नाही. मी 4 लोकांना सांगणार, त्याची किंमत परत ठरव म्हणू नका गावात माझी चौक घातली म्हणून. आणि मी घेणार ते, मी पैसे देणार तुला. मला ते द्या ठरवून, मग मला पैसे द्या. पैसे काय असेल किंमत द्या ठरवून, आणि मला देऊन टाका पैसे. मग काय लोकांचं इथं तर मला द्या, मला पैसे लागेल. माझ्या वाटेची मला पैसे लागेल. मला बाकीचं काही सांगायचं नाही. अहो हे फक्त गोड कोणते पैसे सुद्धा देणार नाही म्हणे का हा, तो मला ना पैसे देत नाही. पैसे देणार नाही ते. लोक काय करीन पैसे घेईन हा. उजून वावराच्या वाटण्याला उभं अजून राहील. मा वाटेल द्या मला. काय वाटायचं काय मला ते सगळं ना- असं बारीक. अहो पण तुम्ही पैसेच देणार नाही ना. तुम्ही देणार तर देणारच नाही नाही हे. देऊन राहिले. आम्ही पैसे देऊ. अरे तुम्ही फक्त तुम्ही म्हणजे नादी का, लावलं. तुम्ही दोघं नवरा बायको म्हणजे का धनावरचं सैतान आहे, सैतान. तुम्ही देत नाही रुपया मला. सैतानच आहे मग आम्ही. मला रडायला लावलंय तुम्ही फार. तुला वाटलं ना गोवाय काय कायचं नागोबा आहे ते मला काही सांगू नका. मला तुम्ही पैसे देऊन टाका, हा. नाही तर वावर द्या. मला इकायचंय वावर. वावर कुठे इथून मी यांच्या पैसे बसायचं सुद्धा नाही. बसू नको जा. यांच्या पैसे बसायचं सुद्धा नाही. हा. बस बस झालं तुमचं. आता मला 2 दिवसात तुमचा निर्णय सांगा. याचे परिणाम वाईट होतील. वावर मी घेणार. याचे परिणाम वाईट होतील. बस मला बाकी काही सांगू नका. हा पाहतो ना मी बी मग. हा काय होईल ते मग. मी पण 2 दिवसात मला कसं तुम्ही वावर देत नाही ना, पाहतो ना 2 दिवसात काय होतं काय नाही. जबरदस्त द्यायचा.